हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू रसिकाज वर्ल्ड. तर आजचा मिनी ब्लॉग हा गणपतीपुळे ट्रिपचा आहे. अजूनही 2-3 छोटे ब्लॉग यापुढे येतील. आणि ही एक अनप्लॅन ट्रिपच होती, पण अनप्लॅन ट्रिपच खूप सक्सेसफुल होता तसं मला तरी आता वाटायला लागलं आहे. हा परशुराम घाटात काढलेला व्हिडिओ आहे आणि इतकं सुंदर वाटत होतं ना वातावरण. सनसेटही आम्हाला बघायला मिळाला. इतकं छान वाटत होतं की खरंच ते एक वाक्य आहे ना की खरं सुख काय आहे. खरं सुख तर कोकणात आहे, फक्त जन्म कोकणात व्हायला पाहिजे. आणि मला खरंच खूप आनंद आहे की माझा जन्म कोकणात झाला आहे. खरं तर प्रत्येकालाच आपण जिथे जन्मलो आहे, वाढलो आहे, त्या गोष्टीचा अभिमान असतो. तर तुम्हालाही असेल तसं मला पण वाटतो. आणि हा प्रवास जो होता ना तो खरं तर खूप छान झाला होता, पण एवढंच की आम्हाला पोचायला खूप रात्र झाली, कारण की आम्ही निघालोच उशिरा होतो. तर तेवढं तर वाजणारच होते आम्हाला पोचायला. पण आम्ही वाटेतच मग हॉटेल बुकिंग वगैरे केलं आणि 11-11:30च्या दरम्यान आम्ही तिथे पोचलो होतो. पण त्या आम्ही काहीच क्लिप शूट इथे केलेल्या नाही आहेत. त्या मी नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये जे हॉटेलची टूर वगैरे आहे, म्हणजे जे रूमची टूर वगैरे आहे ती मी नक्की दाखवेन. खरं तर माझं ट्रॅव्हलिंग खूप कमीच झालं होतं, म्हणजे जवळजवळ बंदच झालं होतं कोरोनानंतर. मला बाहेर पडायलाच म्हणजे हळूहळू आवडेनासंच झालेलं. पण मला एक गोष्ट आता थोडी असं वाटते की तुम्ही जे प्रवासातून अनुभव घेता ना ते खूप छान अनुभव असतात तुमच्या आयुष्यातले. तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं, वेगवेगळी माणसं अनुभवायला मिळतात, त्यांचा स्वभाव कळतात. त्यामुळे प्रवास करत राहायला पाहिजे. तो अनुभव खरंच खूप चांगला असतो. आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता, छान सकाळ, एकदम सकाळचं वातावरण गावाकडचं खूप सुंदर वाटत होतं. आम्ही जे हॉटेल बुक केलेलं ना ते पूर्णपणे असं जुन्या काळातलं होतं, म्हणजे जुन्या काळातल्या मातीच्या ज्या सारवण केलेल्या ज्या जमिनी असायच्या तसं, चिऱ्याच्या भिंती, एवढं छान वाटत होतं ना. आमचं जुनं घर अशाच टाईपचं होतं, जुना वाडा असतो ना तशा टाईपचं हे हॉटेल होतं. आणि वरती खाली अशा रूम्स होत्या, AC नॉन AC सगळ्या प्रकारच्या रूम्स होत्या, गेम्स होते खेळायला. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता. छान पेंटिंग्स वगैरे भिंतीवरती काढलेल्या होत्या. अगदी म्हणजे सेम जुन्या टाईपची जशी घरं असायची ना तसंच कन्स्ट्रक्शन ह्याचं केलेलं होतं. घरगुती जेवण, नाश्ता वगैरे छान होतं सगळं. हा वरचा फ्लोअर होता जो मी आता व्हिडिओमध्ये शूट केला आहे. ती वरची म्हणजे वरचा माळा होता, तिथे गेम्स वगैरे होते असे. छान होतं. आजूबाजूचा परिसर पण एकदम पूर्ण माडाची झाडं वगैरे, कोकमचं झाड वगैरे असं होतं. काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण म्हणजे रूमची टूर वगैरे आहे ती दाखवेन.